सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये पुन्हा एकदा रोकड सापडली आणि एका चारचाकी गाडीमध्ये 1.5 लाखांची ही रोकड सापडलेली आहे। या गाडीमध्ये भाजपचा स्कार्फही होता। त्यामुळे शिवसेनेचे आमदार निलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले। रोकड असलेली ही गाडी देवगडची असल्याचा दावा निलेश राणेंनी केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हाच भाजपचा कार्यकर्ता पैसे वाटत असल्याचा आरोप देखील निलेश राणेंनी केलाय। संबंधित व्यक्तीवर आता गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी निलेश राणे आक्रमक झालेले दिसले। पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली असाही आरोप होतो आहे। त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही नाही मला मी ऐकल्याशिवाय जाणार नाही साहेब, ऐकल्याशिवाय या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी बातचीत केली आहे वैभव नाईक यांच्याबरोबर। नाकाबंदीमध्ये पैसे वाटपाचे आरोप आणि प्रत्यारोप यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आता चर्चेला आलेला आहे। आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आहेत। साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येताना पैसे आणले आणि ते रात्रभर वाटप झालं असा थेट आपण आरोप केला, काय सांगाल? मालवणात ज्या पद्धतीने काल पैशाचं वाटप सुरू आहे आणि त्याच्या आधी शिंदेंचा मालवणमध्ये दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी दौरा केला, परंतु दौरा 2 तासात असताना त्यांनी बॅगा आणल्यात आणि मालवणमध्ये पैशाचं वाटप सुरू आहे। साहेब, पण नेमक्या त्या पैशाच्या बॅगा होता असं कशावर म्हणता असं देखील चर्चा सुरू आहे। नाही, त्या संदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही माहिती दिलेली आहे। निवडणूक आयोग त्या संदर्भात माहिती घेते। काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात रोकड पकडली होती। काल देखील भाजप कार्यकर्त्याच्या काल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकत्र मिळून पैसे वाटले होते आणि त्यामुळे ह्यांना एकमेकांची माहिती आहेत कार्यकर्ते कोण आहेत आणि त्यामुळे जनतेने पैशापासून सावध राहून मतदान केलं असं आमचं आव्हान आहे। पैशाचं वाटप जोरात सुरू आहे, काय वाटतंय जनता या पैशाला भुलेल? निश्चितपणे जनता आपला विश्वास मतपेटीवर दाखवेल। नक्कीच हे होते माझे आमदार वैभव नाईक आणि जनता जी आहे तो आपला विश्वास जो आहे तो मतपेटीमध्ये दाखवेल असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करतायत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।